गडचिरोली जिल्ह्यात नक्षलविरोधी पोलीस पथकाला 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात एक मोठी यशस्वी प्राप्त झाली। TV9 ची टीम ग्राउंड झिरोवर आहेत। आपण बघू शकतो दृश्यामध्ये इथून छल्लेवाडा 9 किलोमीटर अंतरावर आहे आणि हाच तो कमलापूर भागातील कोलामरका जे जंगल परिसर आहे। या जंगल परिसरात चकमक झाली होती आणि इथून 1 किलोमीटर अंतरावर गाव आहे आणि पहाटे 5:45 ते 6:15 पर्यंत म्हणजे 6:10 पर्यंत चकमक चालली आणि ही चकमक जी आहे ही चकमक गावकऱ्यांपर्यंत ऐकू आली आणि गावकऱ्यांपर्यंत जी चकमकचा आवाज होता आवाज ऐकू आला। दहशतीचे वातावरण सध्या ही गावामध्ये पसरलेलं आहे आणि या भागातील अनेक वाहतूक सेवा जे ते ठप्प पडलेली आहे। गडचिरोली जिल्ह्यात सध्या तेंदूपत्ता संकलन जे आहे ते सुरू होणार होता आणि नक्षलवादी छत्तीसगड या बाजूला छत्तीसगड राज्य लागतो तर छत्तीसगड राज्यातून गडचिरोली जिल्ह्यात जे आहेत नक्षलवादी प्रवेश करत होते। याची एक गुप्त माहिती घेऊन नक्षलविरोधी पोलीस पथकाने आज पहाटे कोमिंग ऑपरेशन केला। या कोमिंग ऑपरेशनमध्ये जवळपास 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात यश आला। आपण या भागात वाहतूक सेवा ठप्प असल्यामुळे शाळकरी विद्यार्थी जे आहेत ते पायदळी चाललेले आहेत आणि काही दुचाकी या भागात दिसत आहे आणि एक घनघाट जंगल आहे। या घनघाट जंगलात जे आहेत नक्षलवाद्यांना कंठस्नान घालण्यात गडचिरोली पोलिसांना यश आलेलं आहे। हाच तो भाग आहे। आपण बघू शकतो दृश्यामध्ये अजूनही कोमिंग ऑपरेशन सुरू आहे आणि अनेक भागात जे आहेत ते गडचिरोली पोलिसांद्वारे अभियान सुरू आहे आणि आपण या बाजूला बघू शकतो की कशा प्रकारे हे जे ऑपरेशन आहे ते गडचिरोली पोलिसांनी राबविला होता। कोलामरका जे भाग आहे कोलामरका परिसरात वन्य प्राणी मोठ्या संख्येत आढळत असतात। घनघाट जंगल आहे आणि या जंगलात नक्षलविरोधी पोलीस पथकाने जवळपास 4 नक्षलवाद्यांना कंठस्नान घातले आणि एक AK-47 आणि 2 देशी जे बंदूक आहेत ते सापडलेले आहेत। अजूनही या भागात ऑपरेशन जे आहे ते सुरू आहे। ग्राउंड झिरोहून कॅमेरामॅन जीवन कुमार सोबत MD इरफान TV9 कोलामरका जंगल परिसर गडचिरोली। हे आहे देशातील नंबर 1 न्यूज नेटवर्क आणि आपण पाहत आहात TV9 मराठी। काळजी तुमची, हित महाराष्ट्राचं।